पावसाळ्याचा फटका की शासनाची बेफिकिरी? कोकणातील बागायतदार आज अक्षरशः संतप्त झाले आहेत. वेंगुर्ला तालुक्यात आंबा आणि काजू पिकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानी विरोधात शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढत शासनाला इशारा दिला आहे. अवकाळी पाऊस, वाढलेले तापमान आणि अनियमित हवामानामुळे आंब्याची मोहर जळाली, गळून पडली. काजू उत्पादन कोसळलं आणि बागायतदारांचं अर्थकारण अक्षरशः ढासळलं. हातात फलक, तोंडात घोषणा आणि मनात संताप अशा वातावरणात शेकडो बागायतदार तहसीलदार कार्यालयावर धडकले. आमच्या सरकारकडून जी अपेक्षा आहे की जे आंबा बागायतदार आहेत किंवा आंबाचे शेतकरी आहेत, हे गेली अनेक वर्ष आज इथे त्रस्त झालेले आहेत की यापूर्वी जे आंबा बागायतदार इथे आंबा पीक घेत होते ते सेंद्रिय खतावर, सेंद्रिय ह्याच्यावरती आंबा पीक त्यापूर्वी येत होतं. त्यानंतर आता रासायनिक खताची निर्मिती झाल्यानंतर किंवा ज्या बहुतांशी बाहेरच्या कंपन्यांकडून इथे औषधाचा जास्तीत जास्त इथे वापर या आंबा बागायतदारांकडे आज होऊ लागलेला आहे. जेणेकरून हा वेंगुर्ला तालुक्यामध्ये फळ संशोधन केंद्र आहे. फळ संशोधन केंद्राच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जात नाही की शेतकऱ्यांनी कुठलं औषधं फवारावीत की कुठली खतं द्यावीत, या पद्धतीचं कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना होत नाही. आज संपूर्ण बाहेरच्या कंपन्या येऊन आज या आंबा बागांमध्ये जे शेतकरी आज कोणत्या प्रकारची कल्पना नसलेली सुद्धा आज औषधं इथे फवारणी केली जाते किंवा आतमध्ये जैविक आज त्यांना डोस त्या कलमाला दिला जातोय. याचाही कुठेतरी या ह्याच्यामध्ये परिणाम असू शकतो आणि याचा भाग म्हणून या दूषित हवामानामुळे आज शेतकरी पूर्णपणे आज त्रस्त होऊन आज पूर्णपणे 10 ते 15% आंब्याचं सुद्धा मला वाटतं पीक आज शेतकऱ्यांना मिळणार नसून आज पूर्णपणे शेतकरी हवालदिल झालेला आहे, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. आजची परिस्थिती आंबा बागायतदार, काजू बागायतदारांची पाहिल्यानंतर, विदारक परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं आहे की हा एकतर कोकणचा शेतकरी राजा एकतर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेच किंवा नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये संशयाची भीती वाटत आहे. कारण आज जर बघितलं आपण तर संपूर्ण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की आंब्याची झाडं, काजूची झाडं ही कोळशासारखी काळी झालेली आहेत. आज किमान एक 5 लाखाची जर बाग घेतलेली असेल, शेतकऱ्यांनी घेतलेली असेल आणि ज्यांच्या आंब्याची झाडं असतील तर त्याच्या दुप्पट आंबा बागायतदाराला खर्च येतो. 5 लाखाचं उत्पन्न घ्यायचं तर 5 लाख रुपये खर्च, 10 लाख आणि त्याच्या पलीकडे जाऊन बघितलं तर 12 लाखापर्यंत हा त्यांना पूर्णपणे खर्च येतो. आज कुणीही मला वाटतं या कर्जाच्या फेरीतून बाहेर पडण्याची परिस्थिती दिसत नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी एल्गार केला, सगळ्यांनी ठरवलं की काही झालं तरी आज शेतकऱ्यांची एकजूट झाली पाहिजे, एक संघ झाले पाहिजे, सर्व शेतकरी एका व्यासपीठावरती आले पाहिजे, एकत्र जमले पाहिजे आणि आपली ताकद दाखवली पाहिजे, हे सर्वांचं म्हणणं होतं. पण गेले शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं, असं हा पहिला मोर्चा आहे, पहिलं आंदोलन आहे की त्या ठिकाणी आज सगळ्यांनी स्वतःचं नेतृत्व स्वतः केलं आणि त्याची परिणती आज हजारो लोक इथे जमण्यामध्ये झालेली आहे. सर्वात पहिलं या ठिकाणी आज तुमच्या वतीने, आमच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या ठिकाणी आज अभिनंदन करतो. कारण जर आता नाही तर कधी नाही ही संजय गावडेंच्या ठिकाणी स्लोगन होती, आता नाही तर कधी नाही. आणि म्हणून या ह्याच्यामध्ये आज आपण गेले आपण प्रयत्न केले, अनेक मिटिंगा घेतल्या, अनेक गावाशी संपर्क साधला, शेतकऱ्यामध्ये जागृती झाली आणि ही सुरुवात आहे. मी या ठिकाणी तहसीलदारांच्या माध्यमातून शासनाला आज सूचना करतो की हा वेंगुर्ल्यात एकदा आतापर्यंत स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींनी शिरोड्यामध्ये आंदोलन केलं आणि देश पेटला होता. हे वेंगुर्ला आहे, या वेंगुर्ल्यामध्ये सुरुवात झालेली आहे, सुरुवात झालेली आहे आणि ह्या सुरुवातीच्या ठिकाणी जर शासनाने आमच्या योग्य मागण्याकडे, आमच्या ठिकाणी आमचा शेतकरी आज नेस्तनाभूत झालेला आहे. 5%, 10% नाही, तो -50% झालेला आहे. पुढची 5 वर्ष तो उभा राहू शकत नाही. अशी परिस्थिती असताना गेल्या 4 वर्षात आमच्या तोंडाला पानं घुसण्याचं काम शासनाने केलेलं आहे. यावेळी हा विषय गांभीर्याने घेऊन आपल्या शासनाने आता चालू अधिवेशनामध्ये त्वरित आज या ठिकाणी आमच्या मागणीप्रमाणे हेक्टरी आंब्यासाठी 5 लाख, काजूसाठी हेक्टरी 3 लाख ही नुकसान भरपाई त्वरित आज या ठिकाणी आज वितरित केली पाहिजे.
मोर्चेकरांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला, जर शासनाने तातडीने पंचनामा करून मदत जाहीर केली नाही तर संपूर्ण जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन छेडलं जाईल. प्रशासनाने या इशाऱ्याची दखल न घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकणचा हापूस आणि काजू जगभर प्रसिद्ध, पण त्यामागचं शेतकऱ्यांचं दुःख कोण ऐकणार? कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.